नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपल्याला ओलाच्या एका स्पेशल राईडमुळे आपलं सगळं काम व्यवस्थित पटकन झाले. तर व्लॉग मध्ये बघा, नक्की आवडेल तुम्हाला. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळच्या वाजत 5:30 आपण निघतो. एक गाडी CNG खाली बसलाय, 3 गाड्या पेट्रोल आहे आणि बघूया आज किती काम होते. तर फर्स्ट राईड आपल्याला पिंपळे निलकपासून एअरपोर्टची भेटली होती. कस्टमरचं बिल झाले 322 रुपये आणि आपल्याला दिले 236. तर आता इथनं एअरपोर्ट पासून बघूया. आता इथनं एक राईड पडली होती छोटीशी स्टेशनची, पण नाही घेतली. पुणे एअरपोर्ट पासून स्टेशन जाऊन परत गुतायचं, त्यापेक्षा इथनं व्यवस्थित एखादी राईड भेटेल. सो आपण थोडा वेट करतोय आणि बघूया इथनं आपण कुठे जातोय. एअरपोर्ट पासून आपल्याला राईड पडली आहे बाणेरची. हा बरोबर, बाणेरचीच आहे. तर चाललोय आपण आता एरो मॉलला कस्टमरला पिक करायला. तर बघूया किती वेळ लागते. मॉर्निंग म्हणलं जास्त टाइम नाही लागणार. तर एअरपोर्ट पासून बाणेरची जी राईड भेटली आपल्याला, ती आलोय आपण बाणेरला. कस्टमरला ड्रॉप केले. कस्टमरचं बिल झाले 241, आपल्याला दिले 230. तर आपलं टोटल अर्निंग झाले 467. गाडी चालली 41 आणि 45 किलोमीटर समजा, आणि टाइम झालाय 7:43. 7:45 वाजलेत. आता इथनं ओला आणि रॅपिडो ऑन करतो आणि बघूया आता इथनं राईड कुठं भेटते. आणि CNG कुठं भेटलं तर आपण CNG पण फील करू. रॅपिडो कडनं आपल्याला राईड भेटली आहे वाकडेवाडी बस स्टँड. 1.5 किलोमीटर कस्टमर लांब आहे. चाललोय आपण कस्टमरला पिक करायला आणि 189 फेअर काहीतरी दाखवलाय. तर बघूया आपल्याला एक्झॅक्ट आता फेअर किती भेटते आणि वेळ किती लागतोय. वेळ बहुतेक अर्धा तास लागायला पाहिजे, पण ठीक आहे, बघूया. रॅपिडो कडनं ही जी राईड आणली आपण बाणेर पासून वाकडेवाडी बस स्टँड, कस्टमरचं बिल झाले 189 आणि वेळ लागलाय 25 मिनिटं. तर आता येताना बाणेरचं तिथं एका चौकामध्ये एक जण असं साईडने अंगावर येत होता. फक्त 1.5 इंचानी गाडी वाचली, नाही तर घासली असती, डेंट बसला असता. थांबलो मी लगेच, तो पण थांबला. पण मी सरळ होतो आणि तो साईडने माझ्या उजव्या आपल्या ड्रायव्हर सीटने अंगावर आला होता टर्नला. ठीक आहे, काय बोललो नाही एकमेकाला. आणि आलोय आपण आता इथं. आता फ्रेश होऊ आकडेवाडीला. इथं समोर नाश्ता वगैरे करू आणि बघूया पुढे कुठं जातोय. हे माझ्या लेफ्ट साईडला बघा तुम्ही, ते हॉटेल आहे जोशी वडेवाले. त्यांच्याकडं उडीद वडा खायचा, एकदम मस्त. 20 रुपयाला एक पीस आहे, पण साईज पण मोठी आणि पोट पण भरतं. चहा पण घेतलाय, फ्रेश पण झालोय आणि आता चहा पितो आणि रॅपिडो आणि ओला सगळं ऑन करतो आणि बघूया इथं कोण देते. आज आहे सॅटर्डे म्हणल्यावर असेच राईड भेटणार आहेत आपल्याला, छोट्या. आपण बघूया किती काम करता येते आज. आपण आलोय स्टेशनला. तर इथं 16 ते 20 कॅब आहेत. आता इथनं पुढं जाण्यापेक्षा आपण वाकडेवाडीवरनं आलो, तिथं काय राईड पडत नव्हत्या. सो 2-3 किलोमीटर पुढं आलो स्टेशनला. आता इथनं माझ्या हिशोबाने 15-20 मिनिटं लागाल आणखी. ठीक आहे, इकडे तिकडे उगाच गॅस जाळण्यापेक्षा आपण इथं वेट करू. एक 15-20 मिनिटं लागतील माझ्या हिशोबाने. मॉर्निंगचा टाइम आहे, सॅटर्डे संडे म्हणल्यावर ट्रेन असणार आहेत. तर बघूया आता नेक्स्ट राईड आपल्याला कोण देते. रॅपिडो कडनं एक आणली आपण आणि ओलाकडनं उबेरकडनं 2. ओलाकडनं एक आली होती मागाशी चाकणची, पण चाकणवरनं रिटर्न नाही भेटत. मी तेव्हा रॅपिडोची एक्सेप्ट केली होती. सो आपण आता इथं वेट करणार आहे आणि बघूया आपली आता इथनं राईड कोण देतं आपल्याला. उबेरकडनं परत राईड भेटली आपल्याला. वेटच केला आपण राईड येईपर्यंत, कारण इकडे तिकडे फिरण्यापेक्षा. तर आपल्याला 421चं फेअर दाखवलं होतं. तर मी एक्सेप्ट केला आणि लोकेशन याला टाकून, पिनकोड टाकून गुगलला पटकन सर्च केलं तर देहूची आहे. आणि लगेच कस्टमरला कॉल केला, तर ते पिकअप पॉइंटला उभे आहेत. तर ठीक आहे, आपण कॉल केलाय म्हणल्यावर राईड कन्फर्म आहे. परत कसं आहे, आपण जायचो आणि इथनं फेक राईड वगैरे पडतात देहूच्या. ते 1-2 वेळा झालेलं आहे माझ्यासोबत. सो मी कस्टमरला कॉल करून कन्फर्म केली आहे राईड. 421 आहे, 350 वगैरे, तरी 380 तरी फेअर भेटायला पाहिजे. 1-1.25 तास लागेल आपल्याला पोहोचायला, पण ठीक आहे. मोठी राईड आहे, तिकडनं पण अशी इकडे भेटली का मग व्यवस्थित काम होईल. आणि मॉर्निंग आहे म्हणल्यावर देहूचं ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन पण होईल आपलं, तुकाराम महाराजांचं. तर ठीक आहे, बघूया आता आपण कुठं जातोय ते. आलोय आपण देहूमध्ये, कस्टमरला सोडलंय. आता यामध्ये कस्टमरने एक स्टॉप ऍड केला होता स्टेशनच्या इथं, येरवड्याच्या इथं कॉमर्स झोन. तर तिथं एक बॅग काहीतरी द्यायची होती. तिथून मग आपण 5 मिनिटांमध्ये निघलो देहू ते तुकाराम महाराजांच्या मंदिराच्या खामणीपासून तिथंच होतं तो, 1-2 मिनिटावर.
तर कस्टमरचं बिल झाले 480 480 रुपये आणि आपल्याला दिले 401 रुपये. तर असं आपलं 846 का असं काहीतरी उबेर आणि 190 रॅपिडो. तर पकडून चला 1100 रुपयाचं अर्निंग आपलं झालेलं आहे. आणि गाडी चालली 96 किलोमीटर आणि टाइम झालाय 10:52 आणि अर्धी टाकी CNG संपली. तर आता इथनं बघूया कोण राईड देते आपल्याला. राईड तर चालू केले, बहुतेक मला असं वाटते मंदिराकडे जावं, पण मंदिराकडनं गेलं तरी इथनं राईड यायला पाहिजे होती. तर बघूया. थोडं पुढं बघा मंदिर आहे देहूचं एंट्रन्स. इथं आपण आलोय, फ्रेश झालो, पण इथं काय राईड नाहीये, सो निघतोय मी वेट करण्यापेक्षा. तर बघूया आता इथनं बाहेर पडायला आपल्याला कोण देते राईड, का थोडंसं एमटीच जावं लागतंय, का तळे तसंच देहूतनं जाऊया परत आलोय तसं आर्मीच्या एरियातनं. एक राईड आली होती आता उबेरकडनं, 295 रुपये दाखवलं. 29 किलोमीटर ची राईड आणि 5 किलोमीटरचं पिकअप. 34 किलोमीटरचे 295. बरं, 295 दिल्यानंतर त्यामध्ये टॅक्स काटणार, म्हणजे हे 280 किंवा 270 रुपये आपल्याला देणार 34 किलोमीटरची. आपली गरज असती इथनं आपल्याला बाहेर पडायचं असतं, पण मी नाही केली ऍक्सेप्ट. मी म्हणलं आपण मोकळं जाऊ 5-6 किलोमीटर, पण अशी राईड घेऊन काय 1 तासभर गुंतून राहायचं, त्यामध्ये जायला 15-20 मिनिटं, तिकडे पोहोचायला 1 तास. ठीक आहे. रावेतकडनं जी राईड भेटली आपण ते सोडले कस्टमरला भवानी पेठेमध्ये, आणि कस्टमरचं बिल झालं तर 394 रुपये, आपल्याला 288 भेटले टॅक्स कटून उबेरकडनं. तर 1320 का असं काहीतरी आपलं अर्निंग झाले. आणि तिथनं आपण ज्या बाहेरच पडतो तो 3 गाड्या CNG काहीतरी राहिला होता आपला. आणि आपल्याला एक राईड पडली होती उबेरकडनंच मोहितेवाडी, पण ते एरिया लक्षात नाही आल्यामुळे मग मी सोडून दिले. 750 काहीतरी फेर दाखवलं होतं 42 किलोमीटरचा. ठीक आहे म्हणलं स्टेशनला जाऊ आणि तिथनं बघूया. तर त्याच्या आधी आपल्याला ओलाकडनं राईड पडली पुनावळीची 584 रुपये, 584, 26 किलोमीटरची. 1 तास काहीतरी दाखवते. तर कस्टमरशी म्हणजे दुसऱ्या बिल्डरनी कस्टमरला बुक करून दिली गाडी, असं काहीतरी आहे. तर आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला. बरीच गर्दी होती रोडला, नानापेठेत यायला लागलं मला सरळ त्या रोडनी. तर कस्टमर येतो बोलला, ऍड्रेस दिलाय मला, इथं आलोय आणि आता येतात कस्टमर. आपण आरावीडचं ऑप्शन चालू केलंय, भलेही राईड कॅन्सल जाईल तर आपल्याला कॅन्सलेशनचे 4 भेट. मार्केट यार्डापाशी आलोय आपण, मार्केट यार्डच्या रोडला. तर आता ही राईड झाल्यानंतर आपला गॅस पण संपल आणि मग तिथनं आपण भोसरीची किंवा पिंपरी चिंचवडची कोणती पण राईड घेऊन घरच्या साईडला जाऊ. आज थोडासा उशीर होईल, 3-4 वाजतील जायला घरी, पण हरकत नाही. आज आपला वीक ऑफ होता, सुट्टी होती, पण आपण कामाला आलोय, सुट्टी कशाला घ्यायची म्हणून. तर बघूया किती वेळ लागतोय. आणि ओलाकडनं पेमेंट डिजिटल आहे का काय माहिती, आता राईड कंप्लीट झाल्यानंतरच कळेल आपल्याला. तर आपण आता आलोय पिंपरी गुरावला. ती मागाची जी राईड होती आपली पुण्यातनं पुनावळीची, तर ती 2 किलोमीटर का 3 किलोमीटर आधीच कस्टमरनी स्टॉप केलं, म्हणजे दुसऱ्यांनी बिल्डरने कस्टमरसाठी बुक करून दिली होती. तर फ्लॅटचं काय असेल ते, तर त्यांना कॅब भेटत नव्हत्या ओलाच्या, असं काहीतरी झालं होतं. तर मग मला बहुतेक सर्च भेटलाय. तर 30 किलोमीटरचे 680 रुपये आपल्याला दिलेत. मी स्क्रीनशॉट टाकल. 680 रुपये पेमेंट होतं, कस्टमरने ऑनलाईन पेमेंट केले. आणि ती झाल्यानंतर साईडलाच पंप होता, म्हणलं आपण गॅस भरू, पण मी तोपर्यंत गो टू ऑप्शन ऑन करून दिलं होतं. म्हणलं भेटले आपल्या घरा साईडले तर भेटल. 1 गाडी CNG शेवटचं CNG होता. तर आपल्याला लकीली पिंपळे गुराव 181 रुपये. तर 2 किलोमीटरचा होता पिकअप. गेलो कस्टमरच्या लोकेशनला, पिकअप केलं आणि आता पिंपळे गुरावला आपण कस्टमरला सोडलंय. तर कस्टमरचं बिल झालं तर 220 रुपये, आपल्याला दिलेत 181. तर ओलाचे आज रेट व्यवस्थित होते, व्यवस्थित म्हणजे चांगलेच होते, डबलच भेटले आपल्याला रेट. तर टोटल ओलाचं काम झालंय 826 का असं काहीतरी, उबेरचं झालंय 1150 आणि रॅपिडोचं झालंय 189. टोटल मी आता केली मागाशी 2207 रुपये. आणि एक गाडी म्हणजे 1 टाकी CNG, पण पूर्ण नव्हतं CNG आपल्याकडं गाडीमध्ये.
तर 2 गाड्या जवळपास खालीच झाला होता. म्हणजे आपण घराच्या इथनं निघलो तेव्हा एक गाडी खाली होती आणि थोडं पुढे गेलो 5-6 किलोमीटर तर दुसरी गाडी पण खाली झाली होती. तर टोटल आपला CNG माझ्या हिशोबाने 550 वगैरे लागला असेल आणि गाडी चालली 188 किलोमीटर आणि वेळ झालाय 2:45. ही राईड जी भेटली ओलाकडनं त्या राईडने आपला सगळा बॅकलॉग कव्हर काढला. ठीक आहे, असं काम डेली झालं पाहिजे. पण ओला कधी कधी देत नाही आणि कधी कधी देत तर एकदम व्यवस्थित. आता असे रेट जर भेटले तर काम करायला पण बरं वाटतं की 30 किलोमीटरचे 680. इतर वेळी 680 करायला आपल्याला 3 तास लागतात जवळपास. आज 1 तासामध्येच झाले, ते पण आपण सरळ हायवेने आलो होतो कात्रजच्या, त्यामुळं कुठं काय गर्दी नाही, ट्रॅफिक नाही, सरळ सरळ आपण आलोय. तर बघूया आता आपण घरी जातोय. भूक लागली होती, नाश्ता तर केलाय मी तसं, त्यामुळं काही इश्यू नव्हता, भूकचा काही विषय नव्हता. कारण आज आपण देहूला पण जाऊन आलोय, त्याचे पण आपल्याला उबेरकडनं व्यवस्थित भेटले 400 रुपये. म्हणजे देहू त्या आपण पुण्यातनं परत इकडं पुनावळेपासनं भोसरी समजा तर हरकत नाही. आणि कालच्या व्हिडिओला का त्याच्या आधीच्या व्हिडिओला एकाने कमेंट केली आहे की जर तुमचं घरी शॉप आहे आणि तुम्ही शेअर मार्केटमध्ये पण करताय आणि कॅब पण करताय तर कॅब का करताय. कॅब म्हणजे दुसऱ्याची संधी काही राहून घ्या असं त्यांचं म्हणणं पडलं. तर संधीच्या बाबतीत असं सांगायचं झालं त्याला आन्सर असं मी केलाय मेसेज, पण एक सांगायचं झालं तर मी बिझनेस होता माझा, मी बिझनेस बंद केलाय तर त्याचा बॅकलॉग आहे, थोडंफार लोन वगैरे आहे. तर ते एकदा लोन मला क्लिअर करायचे. मला मेन काम करायचंय शेअर मार्केटमध्येच, पण कंपनीत काम करायचं नाहीये कारण बिझनेस होता. सो काही ना काही अर्निंग पाहिजे. घरी बसण्यापेक्षा माझी इर्टिका मी विकली आणि कॅब घेतली. आणि कॅब घेतल्यामुळे मला लोकलच काम करायचं की आपलं 7-8 तास काम करून घरी पण घेता आला पाहिजे, वडिलांना आराम झाला पाहिजे. म्हणून मी शॉपमध्ये बसतो की वडिलांचा पण तेवढाच आराम होतो आणि आपलं पण काम होतं की बाबा चला तेवढंच आपलं मोकळ्या वेळेमध्ये काय घरात नाही इन्कम होईल. छोटंसं दुकान आहे आमचं, काय मोठं दुकान नाहीये. आणि स्टॉक मार्केटचं पण मी अनालिसिस वगैरे बघतो. तर आता 7-8 महिने माझं तेवढं लोन झालंय, तेवढं लोन एकदा क्लिअर झालं, पैसे गोळा करायचे शेअर मार्केटला आणि मग शेअर मार्केटकडे जास्त फोकस द्यायचा आणि सोबत जेव्हा वेळ असेल तेव्हा कॅब पण करायची, या उद्देशाने घेतले. मग त्यासाठी लगेचच कसं माहिती होणार, त्यासाठी आतापासूनच कॅब घेतली. म्हणजे 1 वर्षभरात आपल्याला पूर्ण अंदाज येऊन जातं, नॉलेज येऊन जातं, काम कसं करायचं काय करायचं. तसं आता 5 महिने झाले आपण काम करतोय, तरी आपल्याला बऱ्यापैकी आता नॉलेज आलंय. ठीक आहे, शिकतोयच आपण तरी पण. तर आजच्या दिवसाचा इथं आपण स्टॉप करूया आणि इथनं जर आता उद्याचं सांगता येत नाही माझं नक्की, कारण आज मला ऑफ घ्यायचं होतं पण मी आज निघालो. उद्या पण बघूया, जर केलं तर करेल, नाही तर ऑफ घेतला तर ऑफ घेईल. ठीक आहे, बघूया जसं जुळतं तसं आपण अपडेट तर करूच. ठीक आहे, थँक्यू.